बराबरी झुम बराबर झुम झुम बबम. चल ना बाबा राजा, काय त्रास देऊन राहिला बाबा चिमनराव. चला आता बस झालं ना, आता चला बस झालं ना, आता लय चढली ते. रुको ना, कॉकटेल कॉकटेल चाचा क्या रहा यार, तुम ऐसे कर देगा? बीच में साथ छोड़ रहे अपना तुम, ऐसा रहता क्या? अपन दोस्ताने वाले हैं और हमारा दोस्ताना कायम रहेगा. कॉकटेल चाचा और चपटा भाग को कितना भी, चपटा भाग जिंदाबाद, कॉकटेल चाचा जिंदाबाद. हो ना, दोस्ताना काय मत आहे आपला. आपण कुठं काय पोहून चाललो का? आपण आता घरी जायचा टाइम झाला, रातचे 11 वाजून राहिला ना. तिकडे घरी तुमची बायको मग कशी मग कलकल करते राहायचे. फालतू मार ना घालते, तुम्ही इकडे ढंगडे करता आणि मला भरा लागते मग. कॉकटेल चाचा डरने वाले में से नहीं चिमन रहा, बीबी को डरता है मैं शेर हूँ शेर, डर के आगे जीत है. चलो 2 झप्पड़ लगा के सीधे करता मैं. जमला तर नाही का, मस्त लागलं कामी पण नाही का. जे पाहिजे ते झालं आपलं नाही का. हो ना, मला मारायला गुंडे आणले होते नाही का. कसा त्याला कामी लावणार ना, असं असते आपलं मग. बरोबर गोड बोलून काटा काढा लागते नाही का. झाला ना पुरा धिंगाणा झाला ना आयुष्यात याचा नाही का. बरं झालं आता बायको संग भांडणं करते, हे झालं बिलकुल बरं झालं, याचं कामच झालं आता. बरं आहे बा चिमनराव, तुम्ही कसं आता लय झालं चढली तुम्हाला. चला बरं मी हो ऑटो करतो बा. चला 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 आता उठा तुम्ही, उठा. तो ठीक है चाचा, तुम बोल रहे इसलिए आराम है, नहीं तो मेरे को जरूरत नहीं किसी. चलो चाचा, कॉकटेल चाचा जिंदाबाद, कॉकटेल चाचा जिंदाबाद. कॉकटेल चाचा पैसे द्यायचे नाही, पैसे द्यायचे नाही, मी पैसे देणार, मी पैसे देणार. आहे ना चिमनराव, राहू दे तू पैसे, मी देतो ना, माझोशी देतो ना. भाऊ मी देतो पैसे, त्याचे घ्यायचे नाही मला, त्याचे पैसे घ्यायचे नाही. पैसे द्यायचे घ्यायचे नाही का? मी पैसे देऊन राहिलो, मी देतो. किती होणार तुझ्या टॅक्सीचे पैसे, किती होणार सांगा, मीच देणार. नाही रे भाऊ, मी देतो ना राजा. थांब ना चिमनराव, देतो ना मी. अरे देव ना बाबा, कोण दे रहा तो? वो बोल रहा मैं दे रहा, तुम बोल रहे हो मैं दे रहा. अरे देव ना कोई तो भी. पैसे कोण दे रहा? मैं दे रहा ना, मैं दे रहा. नाही नाही, उसके पास से मतलब मैं दे रहा ना पैसे, मैं दे रहा ना. क्या करणार राजा, मैं क्या बोल रहा. देव ना बा, तुम देव ना काकाजी, देव ना पैसे. तू पैसे घेतले का रे पाय तू फक्त. कॉकटेल त्याच्या बच्चे पैसे घ्यायचे नाही, सांगू राहिला आता. चिमनराव चुप बस बर तू, मी देतो पैसे, राहू दे तू. अरे चाचू, मैं नहीं सुन रहा तुम्हारा. चाचू मैं क्या बोल रहा, मैं दे रहा पैसे. ओ भाई इधर आ, मैं देता पैसे. बापरे, ऐसे तो पागल हो जाएगा आदमी. अरे भैया मैं क्या बोल रहा, रन दो पैसे, तुम भी मत दो, ये भी मत दो. मैं फ्री में लेके आया, जान दो. ऐसा कैसे फ्री में? नहीं मैं पैसे दे रहा, मैं पैसे दे रहा. देव ना, फिर देव ना, निकालो ना भैया, मैं दे रहा ना. ओ भैया, अरे सोडा भाऊ, सोडा राहू द्या ना, देतो मी, देतो ना. अरे पण कॉकटेल चाचा ते काय म्हणून राहिला मला. बेवडा म्हणतो मला ते. तू बेवडा दिसू राहिला का त्याला मी? कोण म्हणते बेवडा? तू बेवडा, तू खानदार बेवडी, तू सगळे बेवडे. ऑटो वाले भैया, रन दो ना तू, उनको समझ में नहीं आ रहा ना, बहुत ज्यादा चढ़ गई ना उनको. रन दो तू. हाँ वो बरोबर आहे बा चिमनराव, बरोबर आहे. बेवडा आहे ते, बेवडा आहे. आपण चांगलं जाऊ द्या मला बा, पैशाचं बा मग देऊन मी तुम्हाला. जा तुम्ही लवकर, जा निघा इथून. चल निकाल, वही तो बोल रहा. और मैं पैसे दे रहा तो नहीं बोलते. काय क्यों भाग गए फिर? रुक रे, ऑटो वाले रुक. आता रोजचं झाले, 8 दिवस झाले, सारखे रोज दारू पिऊन येऊ राहिले. सगळे त्या सोन्याचे कानात विकले, त्याचे सगळे पैसे खातले ना आता. मला बरोबर यावं ना, काय चालतंय नाही टिपा पडतील का? येऊ राहिला, शिल्लक बोल नका. पुढे पाहा पडसा ना ते पापा, काय बाबा पडते का? तू मुके बस. आता काही नाही बाबा, हे बघ घरी फोन करतो मी. आता नाही राहिले माझ्याने, हे सैन नाही आता रोजच्या रोज. मग आता काय उपाशी मराव का आता? नाही अजिबात बिलकुल. आता इतके दिवस मी सैन केलं, मी आता नाही करत. कॉकटेल चाच्यानं वाय गेले हे, त्याने सवय लावली. चाचा त्याला पकडा ना बरोबर, जरा हात द्या द्यायले. मला पाहून राहिले, पानं द्यायला बरोबर आणा ना इथपर्यंत. आता कोणाचं भलंही करणं बरोबर नाही. आता आता तिथं पडला होता बरोबर, त्याला मी ऑटोत आणला, हे बाई मला बोलून राहिली. अरे बाई जरासं पाहा तुम्ही, काही बोलू नका तुम्ही. आता मी का घरात आणून घालू का द्यायले? रस्त्यावर पडलेले होते ते, मी ऑटोत टाकून आणलं, भाडं मी दिलं. तुम्ही म्हणता असं आहे तसं आहे. तुम्ही शिकवलं द्यायले, तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाता द्यायले दारू उतरेपर्यंत. म्हणतो तू मला घरात घेत नाही का? मला घरात घेत नाही, अजिबात यायचं नाही घरात. तुम्ही दारू उतरल्याशिवाय घरात यायचं नाही तुम्ही अजिबात. पाहतोस तू कुठं रोखतो, येतच नाही आता घरात, येतच नाही. अहो चाचा जा तुम्ही घरी, काही टेन्शन घेऊ नका, मी भेट नाही कोणाला. जा तुम्ही चाचा, आपण कल मिलेंगे. जाओ तुम जाओ, मैं देखता क्या है तो. बाबा तू आता हो, येतो मी येतो. काय तमाशा लावले हो तुम्ही. म्हणलं सगळे साडीवाले काय म्हणून राहिले, कसे काय तुमचं म्हणलं बा. उठा बरं, या वर जाऊ दे. जे झालं ते आता या वर. मी तमाशा करू राहिलो, कोण म्हणजे तमाशा करू राहिलो? कोण म्हणणारा? ये बरोबर सामने लगायला कोणता होय देता. ये रे कोण होता, ये रे.
अरे बा लेकडे शेप या आता तुम्ही वर या जाऊ दे आता या म्हणलं चुकलं माय चुकलं आता जाऊ दे या लवकर ताट वाढून ठेव मी यापर्यंत सबन असलं पाहिजे त्याच्यात लोणचं पाहिजे कांदा पाहिजे मिरची पाहिजे समजलं का काकडी गिकडी अद्रक सगळं पाहिजे आलोच मी काय घरात नाही निरा दाईचा ठमका दुसरं काय हो या वर या हो या लवकर या झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम बराबर झुम शराबी झुम बराबर कारण म्हणलं देण्याचे नाही तर मनाची ठेवा जराशे वाटलं पाहिजे ना काही जराशे लोक काय म्हणून राहिले तुम्हाला सारखं चालता नाही म्हणलं तुम्हाला अक्कल आहे का काही किती घेतली कोण पिलं दारू कोण पिलं कोण मला सांगतो पहिले कोण पिलं दारू नाही घेतली असं तुम्ही नाही घेतली चला घरात चला तोपर्यंत सगळे लोक पाहून राहिले चला चला अंदर चला मग सांग तुम्हाला चला अरे काय खरी आणतो व ताट स्वयंपाक झाला का नाही तुझा निरा दाखे बोलावता ताट झाला या जेवाले इथं काहीच पता नाही इकडे बसलो मगापासून मी काही आणतो दे लवकर आण घ्या ढोसा मला आता आणलं घ्या जेवा काय आहे याच्यात जेवाले सकाळचं वरण होय आणि आता काय वड्याची भाजी काय हेच खाऊ का रोज अरे काय आणू मी आता घरी आहे का भाजीपाला आहे का काही आहे का म्हणलं ते वड्या होत्या मग आईने दिलेल्या ते आहेत ना आता हे वरण आहे सकाळचं ते फोडली गेलं मी भाजीपाला नाही हे नाही ते नाही दळण नाही अहो मग अन्न मग तुला आणता येते का इथून भाजीपाला आला का गाडी येते तर मग त्याच्यापासून आणता येत नाही का तुले निंबू नाही कैरी नाही कांदा नाही काय जीव मी काय खाऊ मी म्हणलं मग जे आहे ते जेवत जा नाही तर आणून देत जा म्हणलं काय आहे तर बोलणं सुचून नाही राहिलं एवढे दारू पिले नाही सांगितलं ना तुला दारू नाही पिलो ना मी थम्सअप पिलो मी थम्सअप पिलो ना मी म्हणलं थम्सअप पिलं असं पिलं तसं पिलं ना मोठे सांगून राहिले सुचून नाही राहिलं बोलणं नाही ना खाणं नाही चालले मोठे आता उद्यापासून या तुम्ही मग सांगतो तुम्हाला लय झालं तुमचं आता उद्या का सुकान जीव देता का म्हणलं भटर 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 लावतो तू जेवायच्या वक्ती माझ्या संग बोलत नको पाणी आण पाणी आण ना प्या ना ते प्या ना पहिले ते प्या मग सरलं की आणतो आणलं का बरं हा जाय ते वाईली मिरच्याची चटणी आण मले चटणी आण हे गोळ नाही लागत मले जाय तिकडे चटणी आण मले आणतो जेव्हा करते का काहीच नाही इकडे मस्त पापड भाजला पाहिजे मस्त भाजीपाल्याचा खुडा गेला पाहिजे गाजर बीट काकडी काहीच नाही लगायचं निरा जेवण करा या जेवाले काही नको सांगू ना इतकं दांगडू केलं का मी एवढी दारू पिलो होतो का काय सांगा कसं सांगा म्हणलं व्हिडिओ काढला असं दाखवला असतं तुम्हाला त्या शिडून सारखं चालता नाही खाली झोपणं काय त्या एटवाल्या संग भांडणं काय निरा म्हणलं दारू पिऊन दांगडू केला राहते तुम्ही पण आता शेवटची वॉर्निंग देऊ राहील तुम्हाला आज जर का तुम्ही आता संध्याकाळी पिऊन आले ना बस उद्या मी माझी थैली उचलतो घराकडे जातो लय झाली मी आता सहनशीलता संपली मी आता काऊन की कशी तरी राहून राहिली मी काऊन की तुम्ही कामही नाही करत आणि कोणतं काहीच नाही करू राहिले निवड दारू 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 पण आपण हे कसंच काय झालं हेच नाही समजू राहिलं मुले आता काल मी एवढा दांगडो केला म्हणते हिंदी बरं आता हे बा आजपासून अजिबात घेणार नाही मी हो झाली मग आता गलती झाली तर डबल अजिबात हात लावणार नाही त्याला बस विषय बंद आपल्याला वाटलं एक दोन दिवस काही हरकत नाही तुमचं रोजच लावलं तुम्ही आता मी माझ्या बाबाला फोन करणार होती ते एक तर आता कसं आहे आता हे आजचा शेवटचा दिवस तुम्ही जर डबल घेतली तर मी हे सरळ बाबाला फोन करी सगळे ढगडे सांगून देईन तुमचे आणि इथं राहणार नाही मी अजिबात म्हणलं ना आता घेत नाही म्हणजे नाही घेत आता झालं सांगितलं तुला त्या बाबाला गिबाला फोन नको करतोय आता फालतूचं आपलं इकडलं सांगू नको त्याला घरानं ठीक आहे मग आता पाय तुम्ही काम धंदा शोधतो काही ना काही करतो तेच म्हणून राहिले 2-3 दिवसात काहीतरी काम धंदा शोधा कारण की आता पैसे सरत आले आता 2-3 हजार रुपये राहिले मावासाठी लेकरू बिमार पडलं हे तिथे पाहिजे ना का जवळ तेच म्हणलं मग बरं हो ना हो करतो मी बरोबर काय करायचं ते येतो मी बाहेरून जरा 10-15 मिनिटात काय घरात बसू बोर झालं चल येतो बोला म्हणलं कसं काय होतं कॉकटेलच्या कशी काय चक्कर मारली मला आज काय होतं विशेष काय सांगता आता हे पाय दम घेणं कठीण झालं या चाळीतनी आपल्या मग काय इतकं कठीण काम झालं याची म्हणरा काय रे दारू पिऊन रोज संध्याकाळचा 10-11 वाजता दांगडो त्या नवरा बायकोचे भांडणं कल निरा म्हणलं बा काही बडबड करते शिव्या देते कोणाला काही बोलते यार म्हणते सामने हे ते काय निरा म्हणलं बा निरा गावठी काम झालं सगळं बिलकुल असा धिंगाणा झाला त्या साडीचा सगळेजण म्हणते बा कावलो आम्ही आता एक तर आम्हाला सोडून द्यावं लागेल हे चाल नाही तर मग कसं यायला राहू द्या लागेल मला तर वाटतं लवकर ती पिढा बाजून करा पण काय विषय कसा आहे ते अन्न प्रशासनवाल्याने मागे धाड नोट टाकले का 1047चा जे एपिसोड आहे त्याच्यामध्ये आलोचिपच्या प्रकरणामध्ये 1 लाख रुपये मला फटका पडला त्याच्यानं आणि 1 वर्षाचं भाडे घेऊ नको म्हणते साहेब म्हणे नाही तर मग मी हंतू आहे म्हणे म्हणून असं वाटतं बा यानं नाही चबराव तिकडे फोन करावं का अजून आपत यायची म्हणून मी त्याला काढून नाही राहिलो पण दुसरी गोष्ट तुम्हाला काढून द्या सांगतो मला त्यानं त्या अन्न प्रशासनवाल्या साहेबानं पण मी तुम्हाला म्हणलं बा तुम्ही लडबड केली म्हणजे आता डबल असं करणार नाही म्हणून मी तुम्हाला राहू दिलं मग तेच तर गोष्ट सांगायला आलो मी तुम्हाला सगळं कांड होतं ते आपलं हे नाही का चिमण्या हो याचा साडू होई ते आणि त्यानं आपल्याला म्हणजे टोपी दिली मला 50,000 टोपी दिलं ना त्यानं मग बक्षीस भेटते म्हणे अन्न प्रशासनचा अधिकार म्हणे 5 लाख बक्षीस भेटते म्हणे 50 डिपॉझिट भर म्हणे पूर्ण मापासून 50चं सोनं नेलं त्यानं आणि काय केलं काय नेलं कारण हो म्हणून तर त्याचा बदला घ्यायला लावला मी आता या चिमण्याचा
काय बोलून राहिले म्हणजे मग ते याची साडू होते का ते सगळं सांगितलं मला दारूत यानं मग काय धाब्यावर बसलो होतो आम्ही मी विचारपूस करत एक खोल फिटिंग काढली त्याची म्हणे माय साडू होती म्हणे अशी अशी धाड टाकली म्हणे आणि असं आम्ही फसवलं म्हणे 1047 नंबरचा एपिसोड पहा म्हणे बरोबर समजते म्हणजे तुम्हाला असं त्यानं मला पूर्ण क्लिअर सांगितलेलं आहे म्हणून कसं आहे याला लावलं मी कामी आता पुरं दारूच्या आता हे कसं याची काही आता सुटणं नाही म्हणून म्हणलं तुम्हाला कारण मस्त आहे याचे भांडे कुंडे फेकून द्या सगळे बाहेर काढायला कॉलनी आपल्या साडीच्या सटकन बिलकुल मोकळे करा उद्या यायले बस करतोच त्याला आता उद्या येतोच मी म्हणजे त्याचा साडू होता ते नाही असं म्हणजे मला 1,00,000 टिपारी दिली आणि खोली भाडं 1 महिना वर्ष घेऊ नको म्हणे ते बरोबर थांबतो आता मला चिमण राव तुला सांगतो गमत काय नाही का बेवड्या वानाचं म्हणजे आता आपल्या चाळीत दांगडू करून राहिले नाही बरोबर उद्या देते हकालून काही टेन्शन वगैरे आता तेच म्हणलं तेच म्हणणं आहे कारण की असे लोक पाहिजे नाही चाळीतनी फालतू दरवळे बेवळे शराबी फालतू लोकांना सवय लावते मग अशा एकाचं बंद दुसरा मग म्हणून म्हणलं लवकरात लवकर त्याचा काटा काढा आणि सटकन त्याला बाहेर फेका टेन्शन नका फक्त कसं तुम्ही म्हणजे सह्या घ्या करता मला म्हणजे काही जर आलं बा पोलीस स्टेशन मी रिपोर्ट देऊन देईन मग जर त्यांना केलं तर दांगडो की बा हे दारू पिते इथे लोकांना चाळीवाल्याला त्रास आहे तुम्ही सह्या करता आणि मग बाकीचे लोक कसे मागं जातात म्हणून म्हणलं कसं तुम्ही त्याला सपोर्ट करता बिलकुल मी तुमच्या साईड ना तुम्ही काळजी नको ना मी सगळ्या माहिती काढतो त्याच्याकडून काऊन की आपल्या घरी येतील रोज आता बाई 8 दिवस झाले घरी नाही या बेवड्याला काय आहे रोज आपलं कसं याच्याच पैसे आणायची प्यायची माय भागते त्याच भागते पार्ट्या ते आपल्याच खोलीत असते ते आता कानातले मोडले ते ना अजून काही दुसरं मोडून ते घरी मार मुदाळ बायकोले करते काही लोडचं काम नाही विषय नाही फक्त आता तुम्ही लवकर उद्या यायचा काटा काढा फक्त बस मोकळं का बस बिलकुल हे पाहते सामान जप्तच करतो मी कारण 1,00,000 वसुली करतो मी आणि बिलकुल याला इथून हकलून येतो काहीच विषय नाही आहे ते सामानही त्याला देत नाही पण फक्त या चिमण राहणं त्या साडवाला फोन नाही केला पाहिजे नाही तर ते दिसते मला कलाकार जरा असा दोघं तिघं आहे त्या संग फालतू आपलंच काम काढा असते फोन करे ना ते आला तर मग त्याला घालतो अंदर मी 1,00,000 आपल्याकडून वसूल केले ना सांगतो मग त्याला काय असते अन्न प्रशासन हिंदी अधिकारी होणं खोटे आहे ते सांगतो मग त्याला गमत तेच म्हणलं बिलकुल ते जरी आला का नाही मागं हटायचं नाही आपण दोघं होणार आता लोडचं कामच नाही घ्यायचं फक्त याले काढा आणि याले हे काही सामान नेऊ देऊ नका करा मग उद्या कार्यक्रम याचा काय चिमण राव काय तुम्ही पण टेन्शन नको घेत जाऊ ना चला ना चालता का म्हणलं मस्त जेवण खाऊन करून येऊ आता काय घरी कोण नाही म्हणून चालता का बचाच्या आता कसं आपण आजपासून येत नाही बा मग काय कुठं बसता काल लय दांगड केला म्हणजे म्या कसं बा आता घरची काय म्हणे आता जर का तुम्ही आज घेऊन आले तर उद्या मी थैली घेऊन घराकडे निघतो म्हणे हो बस झाली म्हणे लिमिट सरली म्हणे तुमची 8 दिवस झाले म्हणे तुम्ही रोजच असे करून राहिले म्हणून म्हणलं बा आपण काय आता भानगडीत पडत नाही बा एक ताबडे पैसे नाही नाही ना कोण म्हणते दांगडू केला तुम्ही कार राजा मी पद्धतशीर तुम्हाला घरी आणलं पद्धतशीर होते चांगले बोलले तुम्ही काहीच नव्हता विषय मग बायाला कसं असते तुम्ही भेट नका जाऊ बाया धमक्या देतात मी चालली जा ना म्हणा जाय म्हणा काही काही नाही भ्याचं नाही माणसानं असं मग काही राजा बसले आपली एवढीशा गोष्टीसाठी चला मी देतो पैसे आपण आता कसं आहे कॉकटेलच्या पैसे नाही राहिले ना आपल्या पैसे आता पोटेल दवाखान्यात न्याय लागते आता तेवढेच पैसे आहे म्हणे मापाशी 1,000-2,000 रुपये ते काही देत नाही म्हणे हो ते सोन्याचे उरलेले होते 2,000 रुपये ते तिच्या पैसे आहे मापाशी काहीच नाही ना आता काहीच खडकू नाही उरला आता काय रे पैसे करता तुम्ही अरे पैसे तसे चुटकीमध्ये कमावते माणूस मग काय बिलकुल अशा मंगली रमी अजून कोणकोणते ऑनलाईन गेम याच्यात पळायचं ना चांगलं बिलकुल गेममध्ये पैसा लावायचा बिलकुल माला होता तुम्ही मग करोडपती होऊन राहिले ना किती लोक मग करोडपती तुम्ही का नाही होऊ शकत आता मागच्या वर्षी किती झाले म्हणते यावर्षी किती होते म्हणते व्हा ना तुम्ही बी करोडपती काय करून राहिले पुरे ऑनलाईन गेममध्ये लागा तुम्ही मस्त लावायचे पैसे बिंदास बिलकुल लंबा बिलकुल बरबाद पुरा काही सांगता कॉकटेलच्या त्याच्यात कुठं कोण वरे आले त्याच्यात बाबा एका सेकंदात पैसे खात्यात जमा होऊन राहिले म्हणते ना लोक सांगून राहिले ना लय कमाई करून राहिले दिमागाने लोक मग आपण बसलो इकडे वावरायना इकडे कंपनीने कामं करत 12,000-15,000 मग लोक एका दिवसात लाखो कमावून राहिले आपण माझं लावायला तरी आहे का मापाशी कुठं लावायला आहे ती मग पैसेच नाही ना मापाशी अरे या तुमचा एवढा दिमागवाला साडू असल्यावर तुम्ही काय इकडे तिकडे पाहता आता मला राजा जागच्या 50चा झोडपा दिला ना तुम्हीच सांगा ना मला झाकी सांगत नाही का मला तुम्ही हो आता काय ते मागे ते आपलं अन्न प्रशासनचा अधिकारी होऊन आले तेच ना आता काय तुमचे 50,000 लागायचे हो वापस देईन म्हणा मी काही काळजी करू नका माझं आले की देतो तुमचे तेच तर कारण आहे मुले हो ना पण मी म्हणतो तुम्ही राजा मला नव्हता झोडपा द्यायला लागत ना त्या घर मालकाला एक तुम्ही 2 लाखाचा 4 लाखात द्यायला होता पण मला दिला ना तुमच्या साडवानं आपण मी तुम्हाला ओळखलो नव्हतं ना त्याच्या पहिले असं झालं ते हो पण तुमचे पैसे देतो मी नक्की देतो उशीर काय करता मागा साडवाले तुम्हाला अडचण आहे 50 खांड तुम्ही घ्या 50 माय वापस द्या मला पण देणार नाही राजा मा साडू कसा कलाकार आहे देत नाही ती तसं नसते ना त्याला सांगायचं प्लॉट घेऊन राहिलो बा पैसे कमी पडून राहिले बिझनेस चांगला चालू आहे असं तसं द्या ना झाक्या मारू उपसा त्याच्यापासून काही नसते मग तुम्हाला पाहिजे नाही का आता आपल्याला बिलकुल पार्ट्या गिट्या काय खाता मग ती आयडिया आहे नाही का म्हणजे कसं मग गेम लावायला पैसे का मी ते माझं नाही का पाहू का 50 मागून 50 1 लाख पाहू का मागून पहा तुम्ही फोन तर लावा फक्त त्याला झाका सोडा चांगला आहे पद्धतशीर आहे म्हणा 1 लाख पाठवा म्हणा मला प्लॉट घ्या लागते म्हणा झालं मग ऐश होते ना आपली आता येरी तुमचे पैसे सरले तर बरोबर तसं करतो मग नाही 50 तुमचे तुम्हाला देऊन देतो आणि 50 मग आता खाली ठेवतो नाही का आता तुम्ही म्हणता गेम मध्ये समजा नाही गेम मध्ये समजा जमन का माझ्या मागचे पुढचे होईल का वसूल पाहिजे लावून पाहिजे मग समजते तुला कसा झटका बसते पुरा लंबच होतो तू हे बा काळजी करू नका हे बा माणसाने हिंमत जर ठेवली ना लाखो कमावता तुम्ही फक्त कसं हार जीत असते त्याच्यातनी ते कसं असते रिस्क तर असतेच म्हणते ना पहिले सांगते ती ॲडव्हर्टाईजमध्ये सांगते ना बाबा रिस्क आहे म्हणते याच्यातनी मग रिस्क तर असतेच तेवढी तसं काय आता रिस्क कायच आहे म्हणा त्याच्यातही सांगते ते शेवटून पटपट समजते नाही आपल्याला रिस्क आहे म्हणते पण थोडीफार असं सांगते ते पण आपलं जमन ना पण याच्यात समजा आपलं 100% तुमचं हे बा लख आहे तुमचं मग तुम्ही काही काळजी करू नका बोला तुम्ही 1 लाख रुपये मागा द्याले तुमचे साडवाले आणि माझ्या 50 द्या मला तुम्ही 50 काय करा तुम्ही सांगतो बरोबर तुम्हाला
बरोबर पाहतो फोन लावून काय म्हणजे ना हो काढतो तुला कागून. मग आता ते चिमणराज व्यवस्थित चालू आहे का काय ते आलू चिपचा धंदा गिंदा तुम्ही काय लावून दिलता म्हणजे मनात गेले होते तुम्ही हा बसलं बरोबर त्याचं बसतान. बाबा एक नंबर 1-1.5 लाख रुपयाची त्याला मदत उठाई दिली मॅन. आलू चिपचा त्याला बिझनेस बरोबर बसताना बसून दिलं. तिच्या घर मालकाले हे ते सगळ्याला बिलकुल कानं पिवले मी द्यायची. 1-1.5 लाख रुपयाचा बजेट द्यायला बसून येले आणि मस्त आलू गिलू घे म्हणलं आणि पद्धतशीर चालू दे. तर पाय म्हणलं इतका गुतला ते की एक फोन लावायला त्याला टाईम नाही. महिना झाला पण विशेष नाही, फोन नाही काही नाही बिलकुल मस्त बिजी माणूस. आता हाय नाव काढलं आणि चिमणरावचा फोन आला. अरे बोला हो साळभाऊ काय राजा काही फोन नाही फान नाही म्हणलं बा. काय लय मावाला वाटते आलूची मध लय छापले वाटते. विचारूच नका ना बा निरा छपाई सुरू आहे ना मग साड भाऊ मग काय रोजचा आहे बा 2-3 हजार रुपये रोज पडून राहिला मले. हो बाया घ्या 4-5 बाया कामाले पद्धतशीर आपला बिझनेस चालू आहे. नो टेन्शन बिलकुल. आता मी तर म्हणतोय बा एखादा प्लॉट घेतो आता पद्धतशीर स्वतःचा आणि विषय मोकळा करतो आता. 8-10 लाख तर जुट्टे आपल्याजवळ. बरं लयच बजेट बसला बा तुमचं तर मग तर. वा मस्त आहे गड्या. म्हणूनच फोन नाही लावला वाटते एवढ्यात. हो ना लावतो करतो फोनच लावून नाही होत. कामच लय झालं ना मामांग. तर मी काय म्हणत होतो जराशी अडचण होती बाई तेवढी पहा आता पुरी करसान तर. आता काय सगळ्या बरोबर आहे म्हणताना आता कायची अडचण आहे बा मग. ऐका तर खरी साड भाऊ एक कसं प्लॉट आहे विक्रीले अडचणी काय पुढचा ते म्हणजे 12 लाखात विकतो मी 500 फूट आहे ते. पण आपल्याला बस झाला ना आपल्याला आपलीच कुठं लय बजेट आहे आपला. तर मी म्हटलं कसं 1 लाख कमी पडून राहिला. जर तुम्ही दिले असते तर बिलकुल नगदीच घेऊन घेतला असता फटकन. खरेदी करून ओके. याच्यासाठी मग 1 लाख रुपये पाहिजे होते. म्हणते काय पैसे मागून राहिले का. तुला नाही ना माहिती 1 लाख रुपये कमी पडून राहिले म्हणजे प्लॉटले आपल्याला आहे ना आता. हो आहे बा. मी काय म्हणलं आत्ताच आपला टरबुजाचा सीझन झाला काही उरले सुरले आहेत आपल्यापाशी. 1 लाख पाहिजे ना तुम्हाला. बरोबर ठीक आहे देतो मी पाठवून मग. येऊ का मी येऊ का म्हणलं मग घेऊन. काय येतं बाबा तिथं बापा आले माया. अरे मी काय म्हणतो तुम्ही नका येऊ टाइम नका गमावणार. कसा सीझनचा टाइम आहे तुम्हाला टाइम नाही मला टाइम नाही. तुम्ही फक्त माझ्या अकाउंट मध्ये टाकून द्या पटकन आणि पटकन माझी खरेदी झाली पाहिजे. नाही तर कशा पार्ट्या बसेलच आहे तिथं मी घेतो करून राहिले. पण पुढचा माणूस कसा आपल्या फेवरचा आहे म्हणून लवकर टाका आपल्या खात्यावर आजच. मी तर पार्ट्या तर बातच येऊन बसते दबा. हो बरं ठीक आहे टाकतो ना. टाकतो 1 लाख रुपये ना. बरं काय हरकत नाही काळजी करू नका. प्लॉट घेतलं दाखव जा मला फक्त. ठीक आहे मग. खरेदी तर उद्या पहिले पाठवा मग 1 लाख रुपये पाठवा बरं लवकर पाठवा. बरोबर ठीक आहे ना बस अर्ध्या घंट्यात पाठवतो. जमलं त्याच्या एका फोनात काम झालं म्हटलं आपलं 1 लाख रुपये देतो म्हणजे अर्ध्या घंट्यात. अशीच काढ लागते आयडियानं. पोरगं बिमार पडलं बा मी बिमार पडलो बा जे नाही पडलं ते त्याला बिमार पडायचं पण पैसे वसूल करायचे. माहीत आहे बा सगळे सोयरे मी कव्हर करेल आहे एकही सोडला नाही. बस असं आहे आपलं ते. बरं मी काय म्हणतो मग कसं करता जेवायला चालता का मग कसं करता सांगा मग आता लवकर. आता अर्ध्या घंट्यात पैसे येतेस म्हणता. काय आता बा मी कसं असतं हे बा तुम्ही पुढे व्हा मी येतो मागून. दहीनाचा डबा दहीन आणला लागते म्हणतो बा. पण कसं येतो मग मी मिसन बरोबर. ते काय सांगा लागते दरवाल्याले बातच मिस काढते काही बी. तसं करा मग हो तुम्ही का नाही नंतर या मागून मी जातो पुढे. व्यवस्था लावून देते तिथं येऊन जा मग तुम्ही बरोबर. लाईन गेली होती असं तसं चक्की सांगून दे जा जमलं. आता काय आहे बा मी सांगतो तुम्हाला मला यावं नाही वाटत. पण काय आहे माणसाला गमतच नाही लगायचं. जराशी काहीतरी थोडीशी घ्यावंच वाटते माणसाला. कायच करा आपल्याला वाटते मनापासून वाटते घ्यावं नाही आता. पण ते काय होते लेखाचं तिकडेच पाय ओढते आपले. काय शेवटी जीवनात आहेच काय आता तुम्ही सांगायची म्हणता. आता माय आता काय आहे जीवनात नाही. शेवटी आता माय 2-4 वर्ष 10 वर्ष राहिले असं झालं आयुष्य संपलं. म्हणून म्हणलं आयुष्यात आलं का माणसानं ऐश करून गेलं पाहिजे. सगळं खाणं पिणं हे ते वरली मटका जुवा सगळं बिलकुल कायचं आपला हात आहेच बा. ते बरोबर आहे म्हणा. शेवटी काय आहे पैशाला पण तीनच आहे नाही का. किती काही काम केलं शेवटी आता मी आता लोक आता किती डायऱ्या भरल्या माय. पण काय उरलं मापुशी शेवटी पैदलच आहो ना. तेच म्हणलं सगळं दुःख आहे जिकडे तिकडे. म्हणून म्हणलं माणसानं कसं जे आपल्याला आयुष्य भेटलं त्याच्यात आनंद मानला पाहिजे. जेवढे पैसे तेवढे आपले बिलकुल हातोहात बिलकुल जिकडे तिकडे गेले पाहिजे. हां ठीक आहे मग चल मग आता मी होतो पुढे तू ये मागून. हा एक गोष्ट सांगायचीच राहिली. ते आपला घर मला आला होता म्हणलं काय चिमणरावचं कसं काय करावं म्हणता भाडं नाही देत काही नाही म्हणे. वर्षभर का आता फुकट राहू द्या का म्हणे असं कणकण करी पाहिजे. हो ना ते कसं मासाळ भान त्याने सांगितलं होतं ना वर्षभर पैसे घेऊ नको म्हणून. आता कसे काय पैसे मागणार आहे म्हणते. आपल्याला पैसे नाही मागत काही. मग सांगितलं ना आपल्या साळ भान त्याला माशी पंगा आहे म्हणे. मग हो पण तरी कसं आहे बात पलटते माणूस. तुम्हाला माहित नाही घर मला कसं आहे. जर आला बी ती समजा काही जण आगाऊपणा केला तर मी हाऊस तुमच्या पाठीशी 1 रुपया द्यायचा नाही त्याला. आणि खोली सोडायची नाही अजिबात. तेच म्हणलं चांगली झमकून देतो याची मारामारी डोकं फोडी. तेच म्हणलं भ्याचं नाही अजिबात. मी हाव तुमच्या बाजूनं तुम्हाला सांगितलं ना ते. आणि बिलकुल म्हणलं तुमच्या ते साळवाची गोष्ट कोणाला सांगू नका आता. नाही तर सांगसान त्या मालकाला तिकडे. तेच तर आता काय तुम्हाला कशी सांगायला गेले काय माहिती दारू. बरं ठीक आहे आता मी त्याला नाही सांगत पैसे देत नाही निघतही नाही. तेच म्हणलं काळीच काळाची बिलकुल चाल ये म्हणा सामने अजिबात घराच्या बाहेर निघायचं नाही. चाल येतो मग मी आता.